देशभरामध्ये अण्णा हजारेंचे अनेक दौरे सुरू असतात. काही ठिकाणी त्यांच्या बैठकाही होतात. त्यामुळे बिझी असणाऱ्या अण्णांना तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्हाला गाठावं लागतं अनिल शर्मा किंवा सुरेश पठारे यांना. सुरेश 5वी मध्ये असताना त्याच्या आईने अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये गोळी झेलली होती. सुरेशचं अख्खं कुटुंब अण्णा हजारेंच्या आंदोलनाशी एकरूप झालेलं आहे. त्यामुळेच आज सुरेश पठारे अण्णा हजारेंचा उजवा हात म्हणून ओळखला जातो. ग्रॅज्युएशन झाल्यापासून सुरेश पठारे अण्णांसोबत चळवळीत सहभागी झाले आणि अण्णांनी स्थापन केलेल्या जनआंदोलन न्यासाचे अकाउंटंट म्हणून ते काम पाहतात. अगदी सावंत आयोगामध्ये सहभागी होण्यापर्यंतची संधी त्यांना मिळाली आणि समाजसेवेची डिग्री न घेता अण्णांच्या विद्यापीठात ते समाजसेवक बनले. मंत्र्यांच्यावर केलेले आरोप, मंत्र्यांनी केलेले आरोप याच्यातून सावंत आयोगाची स्थापना झाली. सावंत आयोगामध्ये अण्णांसाठी असं नाही परंतु आपल्या समाधानासाठी तिथं काम करण्याची संधी मिळाली आणि एकदम जवळून अण्णांनी अत्यंत विश्वास दाखवून कामं सांगितली आणि ती आम्ही त्यांच्या विश्वासास पात्र ठरलो. त्या पद्धतीने आम्ही ती कामं केली. मग अनेक ज्या मंत्र्यांनी आपल्यावर आरोप केले होते त्या मंत्र्यांच्या काही संस्था तपासायची वेळ आली. आम्ही मग तिकडे त्यांच्या गावी जाऊन त्या संस्थांच्या माहिती घेतली. एक वेगळ्या प्रकारचा अनुभव त्या काळात येत होता. सुरेशच्या आईनं नगरच्या आंदोलनात अण्णांसोबत भाग घेतला होता. रस्ता रोको केलं पारनेर फाट्यावरती. तिथं त्यावेळेस गोळीबार झाला. 4 जण आमचे ठार झाले त्याच्यामध्ये. पण आम्ही सगळं भिलो नाही, काय नाही. त्या रस्त्यावर गेलो. 10 दिवस आम्ही प्रचाराला फिरलो आणि आम्ही महिलाच होतो संपूर्ण. तिकडनं त्या पोलिसांनी इतक्या गोळ्या घातल्या तर माझ्या पदरातून गोळी गेली. घाबरले तर त्या पोलिसांनी उरपटी पिस्तूल करून माझ्या डोक्यात खरोखर मारली ती. अण्णांसोबत सुरेशचं काम करणं अनेकांना खटकतं. त्यानं शहरात नोकरी करावी असा सल्ला जेव्हा सुरेशच्या आईला आणि बायकोला दिला जातो तेव्हा ते एवढंच सांगतात, अण्णापाशी जो माणूस राहतो तो बिगर वेशनी, त्याला काही कसला नाद नाही. हल्लीची मुलं कसे टुकारबाजा करतात तसलं काही हे नाही. देशासाठी अण्णा तीर्थक्षेत्र बनलेत. सरकारसाठी डोकेदुखी तर अनेकांसाठी प्रेरणा. आणि सुरेशसाठी अण्णा आमच्यासाठी मार्गदर्शक आहेत. अण्णा आमच्यासाठी गुरु आहेत. अण्णा आमच्यासाठी आई आहे. काय म्हणजे ज्या ज्या टप्प्यावर गरज पडते त्यावेळेस तुम्हाला कोणती लोक मदत करतील. कधी कधी तुम्ही म्हणता मित्र आहे, तर अण्णा आमच्यासाठी चांगले मित्र पण आहेत. अण्णांची सावली बनून अण्णांसोबत असलेलं आणखी एक नाव म्हणजे अनिल शर्मा. फक्त 12वी पर्यंत शिकलेल्या शर्मा यांनी ध्यास घेतला तो राळेगण सिद्धीला डिजिटल बनवण्याचा. अण्णा जिथं जिथं असतील तिथे सतत धावपळ करणारी एक व्यक्ती दिसते, ती म्हणजे शर्मा. मी काही काळ पुण्यात काम केला आणि काम करताना मला त्या काळामध्ये साधारण 94-95च्या दरम्यान मला साधारणतः 8-9 हजार रुपये पगार म्हणजे मी कमवायचो डेली बेसिसवरती. पण रात्री 8ला जायचं, सकाळी 2 वाजेपर्यंत काम करायचं. हे जीवन नव्हतं. आणि जीवनाचा अर्थ अण्णांच्या पुस्तकातनं मला कळाला. जीवनाचा अर्थ काय आहे, सेवा आहे. आणि पैशासाठी मी काम कधी केलं नाही. मग जर पैसाच कमवून जर जीवन तुमचं व्यवस्थित राहणार नसेल तर मी सोडून दिलं. आणि त्या काळात मी निर्णय घेतला की मला पैसा कमवायचा नाही, मला सेवा करायची. आणि सेवा करताना मग मी अण्णांबरोबर जुळालो. अण्णा जेव्हा देशाचे हिरो झाले नव्हते तेव्हापासून शर्मा अण्णांसोबत आहेत. पुण्यामध्ये ज्यावेळेस मी जिथं राहत होतो तिथेच अण्णा राहायचे. अण्णांचा ज्यावेळेस परिचय झाला, एक साधे व्यक्ती मला असं जाणवलं. खूप म्हणजे साधे व्यक्ती. जिथं आम्ही जेवायला जायचो त्या मेसमध्ये सुद्धा आम्ही पाठीला पाठ लावून असं डायनिंग टेबलवर जेवायला बसायचो. अण्णांनी राळेगण सिद्धीत ग्रामविकासाचे प्रयोग केले आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली आहे ती शर्मा यांच्या ध्यासानं. मग आम्ही प्रयत्न केला किंवा पत्र देऊन BSNLला किंवा इथं आता काय करता येईल. त्यांनी मग 512 OFCची सिस्टीम इथं राळेगणला प्रोव्हाइड केली. 512 OFC सिस्टीम झाल्यानंतर ब्रॉडबँड सिस्टीम झाली. ब्रॉडबँड नंतर आता आमच्याकडे 3Gचं काम चालू आहे सध्या. अण्णांना सुद्धा जास्त फिरू नये वया माणूस. आता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अण्णांना लोकांपर्यंत कसं घेऊन जातील याचा सुद्धा आम्ही विचार करतोय आता.
अण्णांच्या दौऱ्याचं टाइम टेबल सांभाळण्यापासून ते राळेगणच्या दैनंदिन कारभारापर्यंत कुठल्याही कामाची भिस्त असते ती या राम लक्ष्मणाच्या जोडीवर, शर्मा आणि पठारे. अण्णांचं व्यक्तिमत्व अशा अनेक माणसांना जोडून बनलंय. अण्णा हजारेंच्या व्यक्तिमत्वाचा एक खास पैलू तो म्हणजे स्वच्छ धुतलेला नेहरू शर्ट आणि पांढरं शुभ्र धोतर. अण्णांचा स्वतःचा प्रपंच नाहीये, पण मग त्यांची काळजी कोण घेतं, त्यांचे कपडे कोण धुतं, त्यांना वेळेत जेवण कोण पुरवतं, याबद्दलचं कुतूहल अनेकांना आहे. बदाम भालेकर गेली 30 वर्ष राळेगण सिद्धीमध्ये अण्णांच्या वाटचालीतला यांचा वाटा मोलाचा आहे. अण्णा हजारे यांच्या हिंद स्वराज्य ट्रस्टच्या त्या ट्रस्टी आहेत. पण अण्णा राळेगणमध्ये कुठेही असले तरी त्यांचा डबा वेळेत पोहोचवण्याचं काम बदाम मावशींचं आणि ट्रेनिंग सेंटर मधल्या त्यांच्या या सहकाऱ्यांचं. या सगळ्यांसाठी अण्णा म्हणजे त्यांच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. आणि म्हणूनच समाजकार्यात व्यस्त असलेल्या अण्णा हजारेंचे कपडे टापटीप स्वच्छ ठेवण्यापासून मंदिराची सफाई करण्यापर्यंत आणि अगदी अण्णांसाठी त्यांच्या आंदोलनात रस्त्यावर उतरून पाठिंबा देण्यापर्यंत प्रत्येक कृतीत बदाम मावशी, राधाबाई, ताराबाई, सुनीताताई, सरसाबाई, भीमाबाई, मंदाबाई यांचा सहभाग असतो. नोकरी म्हणून काम करत नाही आम्ही अण्णांच्या बरोबर सेवा पण होती. अण्णा जसे देशाची सेवा करीत आहेत ना तशी आम्ही ही सेवा पण करतो आणि याच्यात आनंद पण मिळतो आम्हाला. अण्णांना जेवू घालणाऱ्या या बदाम मावशींना म्हणूनच वाटतं, आम्हाला वाटतं अण्णांनी आता ह्या वयात 74 वय अण्णांचं, ह्या वयात अण्णांनी उपोषण करू नये आणि ते चांगलं पण नाहीये ना, बरोबर आहे का नाही. शरीराला अण्णांनी कसं असं सांगावा का तुम्ही हे करा ते करा, पण स्वतः उपोषण करू नये, दुसऱ्याला सांगावा.